खड़ा करो इसको। I don't want to give you QR. I'm taking you to court. Where is the ticket? Must ask your ticket. You showed me the ticket. You showed me the ticket. मुंबई लोकलमधून फुकट प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना आजवर आपण अनेकांना पाहिलं असेल आणि अनेकदा विना तिकीट प्रवास करणं ही गौरवाची बाब असल्याप्रमाणे अनेक प्रवासी हे तिकीट नसताना पकडले गेल्यावर सुद्धा तिकीट तपासणीसांच्या समोर अरेरावी करताना दिसून येतात। अगदी काही दिवसांपूर्वी बोरिवलीमध्ये एका विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तिकीट तपासणीसांच्या कार्यालयातच घातलेला राडा आपण पाहिलाच असेल। हे सगळं प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखीन एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हा व्हिडिओ ठाणे रेल्वे स्थानकातील फुटओव्हर ब्रिजवरती शूट केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे। मात्र लोकसत्ता हे प्रकरण नेमकं कुठे घडलं याची पुष्टी करत नाही। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि आतापर्यंत याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार नेमकं काय घडलंय हे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ये मैडम टिकट नहीं दिखा रही है, पहले टिकट दिखाइए, पहले टिकट दिखाइए, टिकट दिखाना पड़ेगा आपको पहले। खड़ा करो इसको। I don't want to give you QR. I'm taking you to court. डोंट मैम खड़ा करो, साइड में खड़ा करो। क्या बात कर रहे हो? पक्षी क्या बोल रहे हो? Where is the ticket? Must ask your ticket. You showed me the ticket. You showed me the ticket. I didn't know welcome to New Bombay. It doesn't mean you break the law. If you know idea, take idea for where you from. You are behaving wrong. You are behaving. I asked you the ticket. Why are you running? So you pay the fine. You pay the fine and proceed. I asked you the ticket. You tell me what is the matter. No. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं याप्रमाणे एक फॉर्मल कपडे घातलेली महिला तिकीट तपासणीसांशी वाद घालताना दिसून येते। ही महिला रडत हायपर होऊन तिकीट तपासणीसांशी बोलतेय। मात्र त्याच वेळी तिकीट तपास करणारे अधिकारी हे शांतपणे तिला समजावताना दिसून येतात। ते फक्त तिला इतकंच सांगण्याचा प्रयत्न करतात की जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही दंड भरा आणि इथून शांतपणे निघून जा। त्यावेळी ही महिला माझी इमर्जन्सी आहे म्हणून मी तिकीट काढलं नाही असं सांगताना सुद्धा ऐकू येते। मात्र नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं याविषयी मध्य रेल्वेकडून किंबहुना या प्रवासी महिलेकडून सुद्धा अद्याप स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। ते येताच त्याबद्दलची माहिती सुद्धा आम्ही या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू। दरम्यान सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे हा प्रकार आत्ता जरी घडला असला तरी याच्या काहीच दिवसांआधी बोरिवली रेल्वे स्थानकात सुद्धा फर्स्ट क्लास मधून तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पकडल्यानंतर त्याने बोरिवली स्थानकातील तिकीट तपासणीसांच्या कार्यालयात प्रचंड भांडण केलं होतं असाही व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने स्वतः आपली ओळख सांगितली होती। आपण धारावी इथे राहत असून आपली तिकडे किती दहशत आहे, कशी ओळख आहे हे तुम्ही स्वतः जाऊन विचारा अशा शब्दात तो अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमकी सुद्धा देताना दिसून आला होता। या प्रवाशाने केलेल्या मारहाणीमध्ये एक कर्मचारी जखमी सुद्धा झाला होता तर हा प्रवाशाला सुद्धा स्वतःला दुखापत झाली होती। दरम्यान ही दोन्ही प्रकरणं सध्या सोशल मीडियावरती चांगलीच चर्चेत आहेत। नियमाला धरून तिकीट काढण्यामध्ये नेमका प्रवाशांना काय प्रॉब्लेम येतोय असा प्रश्नही सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विचारला जातोय। जर एखाद्या वेळीस आपल्याकडून चुकून तिकीट काढायचं राहून गेलं तर आपण ट्रेनमध्ये UTSच्या माध्यमाने सुद्धा तिकीट काढू शकता आणि इतक्या सोयी असताना सुद्धा नियम मोडून तिकीट न काढून प्रवास करण्यामध्ये कुठला गौरव आहे असा प्रश्न सुद्धा नेटकरी विचारतात। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी रेल्वेने नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याविषयी अनेक नेटकरी सल्ले सुद्धा देताना दिसतात। याबाबतचं आपलं मत आपणही कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओजची सत्यता जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।